तर मी आज कार्यक्रम घेऊच नका असं म्हणतो, कारण माझी धावपळ इतकी आहे. मी सकाळपासून एवढा धावपळत आहे. सकाळी घरात 8 वाजता यायचो तर 1:30 वाजता पावण्यासारखा गेलो. तिथनं जे जेवून बाहेर पडलो ते आता आणि परत आता झोपणार कधी, उद्या सकाळी उठल्यावर परत मुंबईत गाडीत बसतोय कुठे आणि जातोय कसं. मंत्री झाल्यावर काय सुख असते ते मला आता कळायला. आता लोक म्हणतात काय की टेन्शन नाही घेऊ नका. अहो जिथं 100 माणसं होती तिथं 1000 माणसं रोज भेटायला लागल्यानंतर माणूस म्हणजे मी पण माणूसच आहे. त्यामुळे निश्चितपणानं कामाचा व्याप वाढलेला आहे, ते टेन्शन आहे. पण मला खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करण्याचं काम मी करेन. आणि त्या सगळ्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मला पाहिजे. खूप आशीर्वाद मात्र निश्चितपणाने द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो. खरं तर सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात कसं होणार, काय करायचं, कसं करायचं असं आम्ही सगळेजण विचार करतो. कालपर्यंत सुद्धा कुठली पडला म्हटलं अरे माणसं जमते काय, पण तू आपला व्यावसायिक माणूस. इकडे आमचे राजू मोरे जोरात गाडी ताणत होती. मी म्हटलं राजू मला बघा काय काय परिस्थिती आहे. पण मला समजत नाही निवासरावजी एवढ्या माणसांचा काय उत्साह होता. सुभाष पाटील मालवीकरांच्या डोक्यात तेच, टी पाटलांच्या डोक्यात तेच. कधी नव्हे ते पनोरे काका तापलेले होते. ते म्हटले आम्हाला कार्यक्रम घ्यायचाच आहे. एकापेक्षा एक प्रचंड असा उत्साही असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा बापू जो काय समूह होता त्या समूहाला ज्या पद्धतीची निवडणूक केली, ज्या पद्धतीचं काम केलं ते सगळ्याच्या सगळे काम बघितल्यानंतर आजचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण केलेलं प्रचंड अशा पद्धतीचं मेहनत या सगळ्याला मी निश्चितपणाने सलाम करतो. या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीची निवडणूक होती. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये 2 गोष्टींवरती तुमच्या इथे सुद्धा बोलायला पाहिजे, कारण मी परवा दिवशी सुद्धा आमचे एस.के. सर आले त्यावेळी बोललो. खरं तर या निवडणुकीमध्ये के.पी. साहेबांच्या बरोबर आमची निवडणूक होती. ए.वाय. पाटील साहेब तिकडे उमेदवार होते. असे 3 जण उमेदवार आपण प्रमुख होते. परंतु या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती इतका वाईट प्रचार आपण सगळेजण करत होते, काही लोक, आपण म्हणता येणार नाही, काही लोक जे काही एकमेकांविषयी इतकं वाईट बोलायचे जणू काय आम्ही त्यांच्या घरात घरगडी होता आणि त्यांनी आम्हाला आमदारकीला ते मंत्री त्यांनीच केले असं बोलायचं. आम्ही काय, के.पी. साहेब काय, ए.वाय. साहेब काय किंवा आणि कोण काय, जी ती माणसं त्यांच्या पद्धतीने मोठी असतात. तुम्ही एकदमच पाक तुमच्या घरगडी असल्यासारखं बोलणं ही पण बरोबर नाही. पण या निवडणुकीमध्ये कधी नाही एवढा स्तर अतिशय चुकीच्या पद्धतीने खालावला की तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने बरोबर नाही. यामुळे मला काळजी वाटत होती नरतोड्यात लोकसभेत घोटाळा झाला म्हटलं तीच परिस्थिती होती की काय. पण लोकसभेतला घोटाळा, कारखान्यातल्या निवडणुकीतला घोटाळा तुम्ही जरा सुद्धा काही आणू दिला नाही. पनोरे काका सोडून ते आपण काकी इथं बसलेत, काकींच्या बरोबरच्या आमच्या सगळ्या महिला भगिनी यावेळेला ज्या पद्धतीने फॉर्म भरायला आल्या, मी त्याच दिवशी त्यांना सांगितलं की मंत्रालयातली पहिली ट्रिप ही फक्त पनोरे आमच्या महिला भगिनीची असणार आहे. कारण तुमच्यामुळे मी मंत्री झालो. त्यामुळे सगळ्या निश्चितपणानं पनोरीतल्या आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं, प्रमुख नेत्यांच्या बरोबरीने आमच्या महिला भगिनींचं सुद्धा मनापासून अभिनंदन करावं थोडं कमी आहे. कारण राजकारण करत असताना तुमच्यासारख्या माणसांनी सुद्धा चांगल्याच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतला म्हणून आम्ही निवडून आलो. नाहीतर मला सांगा या गावामध्ये ज्या पद्धतीचं मताधिक्य आता पडलं, सगळ्या गुरुजनांचे आभार मानायला पाहिजेत. कारण त्या सगळ्या गुरुजनांच्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा माझ्या पाठीमागे होत्या. म्हणूनच मी ही निवडणूक यशस्वी झालो. या सगळ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम सरवड्यात झालं, तेच काम अकोल्यात झालं, तेच काम पलीकडच्या नरतोड्यात झालं, तेच काम सोळगीमध्ये प्रदीपराव पाटील आहेत काय सरपंच वगैरे आहेत, दुसरे आमच्या सावर्ड्याच्या सरपंच आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जे काही काम केलं ते सगळंच्या सगळं काम अतिशय उत्कृष्ट झालं. मी विशेषतः या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम सगळ्या मुंबईकरांचं, पुणेकरांचं सुद्धा आभार मानेन. कारण मला आठवत आहे या पुण्यातले तुमच्याकडे असणारे सगळेच्या सगळे सॉफ्टवेअर मध्ये असणारे, पिंपरी चिंचवड मध्ये असणारे सगळे तरुण कार्यकर्ते आणि त्याचबरोबर मुंबईत असणारे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने एकापेक्षा एक असे सगळेच्या सगळे कार्यकर्ते, त्या सगळ्यांनी मानसिकरावजी तुमच्या मित्रांनी, सगळ्या नामदेव कोराटे, बाकीचे सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तिथून सुद्धा ठरवून या वेळेला आपलं मत हे फक्त विकासाला मत, मतदारसंघातल्या आपल्या परिसराच्या विकासाला मत, अशा पद्धतीची भूमिका घेतल्याने अतिशय चांगल्या पद्धतीने अभूतपूर्व अशा पद्धतीने एका बाजूला पलीकडचे 2 उमेदवार दिग्गज असताना सुद्धा त्यांच्याही पेक्षा चांगलं मताधिक्य आपण या मतदारसंघातून आपण घेतलं. मी या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रचंड कष्ट करणाऱ्या, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आणि व्यासपीठाबरोबरच या ठिकाणी उपस्थित असणारे तमाम सगळे ज्यांनी जीवाचं रान केलं आणि माझ्यासारख्या माणसाला आमदार आणि मंत्री केलं त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना नतमस्तक होऊन भविष्य काळामध्ये सुद्धा याच्याही पेक्षा उत्तुंग काम करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं, शक्तीनं भविष्य काळात अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निर्धार, भविष्य काळातला एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निश्चय करून आपण सगळेजण कामाला लागूया अशा पद्धतीची विनंती करतो. खूप चांगल्या पद्धतीचं काम, खूप चांगल्या पद्धतीची जबाबदारी महाराष्ट्राचे आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि आदरणीय आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला.
खरं तर एखाद्या आपल्या सगळा माझा राजकारणाचा इतिहास बघितला तर निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा प्रश्न पडेल आणि महाराष्ट्राला प्रश्न पडेल. अशा पद्धतीचं आपलं काम आहे. आज सुद्धा मला 10 वर्षापूर्वीचा डायलॉग आठवतोय. याच व्यासपीठावर सदाशिवरावजी मंडलिक साहेब होते. निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सरवड्यात मी सांगितलं होतं, दामोअण्णा वाघवेकरांच्या दुकानात जसं काम होतं तसं मी करणार. मी तुम्हाला सांगतो तसंच काम मी केलं. आणि मी तुम्हाला सांगतो गट पार्टी बाकी काही बघित नाही, फक्त आणि फक्त विकास, माणसासाठी काम आपण झोपून द्यायचं, रात्रंदिवस काम करायचं असं करत गेलो. आणि बघता बघता आता सुद्धा 19ला सुद्धा कोण आहे कोण नाही याच्यापेक्षा सुद्धा आपला माणूस आहे असं समजून प्रत्येक माणसाने घरातल्या माणसानं आपल्या घरातल्या माणसाला मतदान करावं असं मतदान केलं. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आता या सगळ्या निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा आमदार होत नाही, पहिल्यांदा आमदार होत नाही. मी मगाशी सांगत होतो त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी मी निवडणुकीला उभा राहिलो त्या निवडणुकीला 2009च्या निवडणुकीला सुद्धा अनेक लोकांनी माझी थट्टा केली होती. त्या लोकांना असं वाटत होतं असं कधी असते की एखादं पोरगा आमदारकीला उभारते आणि त्याला कोण देते. परंतु काय या मतदारसंघातल्या माणसांचा आभार कसे मारावे मला कळत नाही. त्यावेळेला सुद्धा 36,000 लोकांनी मला मतदान दिलं आणि निश्चितपणे पुढच्या 2014च्या निवडणुकीची मूर्ती ठरवली. 2014च्या निवडणुकीत इतिहास घडला. अनेक लोकांना ज्या पद्धतीने ताकदीने शक्तीने संघर्ष यात्रा करून आम्ही सगळ्यांना प्रत्येक माणसाला जागे केलं आणि विकासाकडे आम्ही सगळेजण घेऊन निघालो. म्हटल्यानंतर बघता बघता एका बाजूला तमाम तरुणाई, दुसऱ्या बाजूला या मतदारसंघातला प्रत्येक मतदार आणि या सगळ्याला सुद्धा निर्णायक वेळेला अनेक महत्वपूर्ण अशा पद्धतीच्या लोकांनी साथ दिली आणि 2014ची निवडणूक सुद्धा यशस्वी केली. 2014ची निवडणूक यशस्वी झाल्यानंतर मात्र राजकारण बरंच झालं. बिजली कारखान्याची निवडणूक झाली आणि 2019च्या निवडणुकीला आता आंबेडकर बरोबर कोणच नाही, एकटाच आंबेडकर अशी परिस्थिती झाली. या सरवडे गावामध्ये मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे माझ्या बरोबर फिरायला सुद्धा माणूस नव्हता. शेवटच्या दिवशी के राजेकर यांनी मी दोघं जण एका मैताच्या निमित्ताने गेलो आणि गावात एक फेरी मारली. एवढी अवस्था असेल माझी वाईट होती. पण 1800 मतं मला त्या दिवशी सुद्धा मिळाली. मी या सरवडेकरांचे आभार कसे मानू मला कळत नाही, कारण 1800 माणसांनी मला मतदान दिलं. मी मतदान दिल्यानंतर निवडून आल्यानंतर 18 माणसं जर शोधायला गेलो असतो कुणी मला मतदान दिलं तर ती सांगायला तयार नव्हती मी तुला मतदान दिलं. पण अशा पद्धतीने लोकशाही जिवंत करणारे सगळे जर आपण आहात म्हणून ती 19ची निवडणूक आणली. आणि काल सुद्धा 26च्या निवडणुकीमध्ये त्याच्याही पेक्षा इतिहास घडवला. आपण सगळ्यांनी 40,000चं मताधिक्य आपण दिलं. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने गेल्या 2.5 वर्षांमध्ये केलेलं काम, एकापेक्षा एक योजना, एकापेक्षा एक अनेक इरिगेशनचे प्रकल्प, सगळे रस्त्यांची कामं, वेगवेगळ्या पद्धतीची सगळी कामं आपण मार्गी लावत गेलो. माणसाला पाहिजे अनेक वर्षाचे स्वप्न वाटवत होतं ते सगळे काम आपण करत गेलो. त्यामुळे माणसाने गट तट पार्टी सगळं बाजूला ठेवलं आणि बघता बघता या निवडणुकीमध्ये सुद्धा मागचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करत आपल्या सगळ्यांना 40,000च्या मताधिक्याने निवडून आणलं. त्या सगळ्यामध्ये अनेक विषय ज्याचे आपले सगळे सांगितले ते सगळे पूर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे. या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीची संधी मला दिली त्यामुळे महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेचं नेतृत्व, आरोग्य विभागाची जबाबदारी सुद्धा आपल्यावर दिली आहे. साहजिकच ही जबाबदारी मोठी आहे. आता तरी तुम्ही मगापासून म्हटलं की टेन्शन कसं येतंय. निवडून आलो, मंत्री झाले HMPV चालू झाला. सगळ्या दुनियेचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नंतर सगळ्या टीव्ही वाल्यांचं लक्ष माझ्याकडेच. मी दिसलो म्हटलं की HMPVचं काय झाले. मुंबईत जायचं मुश्किल, पुण्यात जायचं मुश्किल, पण HMPV वर बोलायला पाहिजे. तोपर्यंत बुलढाण्याचा प्रकार झाला. बुलढाण्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने केस गळती काही लोकांची झाली त्यामुळे साहजिकच परत मीडिया तिकडे चालू झाला. GB सिंड्रोम झालाय. त्यानंतर 1 महिनाभर मी त्यावेळी सांगते बाबा पूर्वीपासूनच तो होतोय. पण निश्चितपणानं आता राज्यातल्या प्रत्येक आरोग्याशी संबंधित असणाऱ्या विषयावरती आरोग्य मंत्री म्हणून आपल्या सर्वांना जबाबदारीने त्या सगळ्यांना भेटी देणं, बोलणं, सांगणं, लोकांना विश्वास देणं आणि जिथं चुकत असेल ते काम करणं ही खूप मोठी जबाबदारी. राज्यातल्या प्रमुख अशा 3-4 ज्या आस्थापना आहेत, 1,00,000-1.5 लाख लोक आपल्याकडे काम करतायत. एका बाजूला ग्रामविकास, दुसऱ्या बाजूला शिक्षण विभागात, तिसऱ्या बाजूला हा आपला आरोग्य विभाग की जिथं प्रचंड मोठ्या आस्थापना आहेत. त्यातली एक आस्थापना आपल्याकडे आहे. त्यामुळे साहजिकच काम प्रचंड आहे. खूप काम करणं गरजेचं आहे. गोरगरीब माणसाच्या साठी या सगळ्या दवाखान्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने एका बाजूला दर्जेदार अशा पद्धतीची औषधं, दर्जेदार अशा पद्धतीच्या सुविधा आणि त्याचबरोबर सगळ्या डॉक्टरांच्या माध्यमातून अतिशय चांगली अचूक अशा पद्धतीची खूप चांगल्या पद्धतीची सेवा देण्यासाठी सुद्धा आपण तत्पर आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या तिघांनी ज्या पद्धतीनं पालकमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा माझ्यावरती दिली. खरं तर पालकमंत्री पदाची जबाबदारी आपल्या मतदारसंघाला मिळणं हे आपल्या प्रत्येक माणसाचा सन्मान केल्यासारखं आहे. कारण कालपर्यंत
त्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राधानगरी बुदरगडनं फक्त इतरांच्या सगळ्यांचा फक्त आशीर्वाद घेतला. आता मात्र राधानगरी बुदरगड मुख्य या जिल्ह्याच्या केंद्रस्थानावरती आलंय. हे सगळ्याच्या सगळे काम जे आपण केले ते सुद्धा मी असं म्हणतो, आरोग्य खात्याची जबाबदारी राज्यात टॉपची असली पाहिजे आणि पालकमंत्री म्हणून सुद्धा या जिल्ह्यात सगळ्यात आतापर्यंत झालेल्या पालकमंत्र्यांपेक्षा सुद्धा उजवं काम झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम सुद्धा आपण करणार आहोत. त्या सगळ्या कामासाठी आपण सगळ्यांनी अतिशय ताकदीने शक्तीने आम्हाला सर्वांच्या त्या सगळ्या विकास कामाला खूप चांगल्या पद्धतीने साथ द्यावी, सहकार्य द्यावी, ताकद द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला विश्वास वाटेल, आशा वाटेल आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तुमची आणि माझी ओळख अतिशय सन्मानाने या महाराष्ट्रात घेतली जाईल. माणूस कुठला आहे, पूर्वीच्या काळात आराम पाटलांना सुद्धा अशाच पद्धतीची ओळख होती. महाराष्ट्रात कुठेही गेले त्यांच्या मतदारसंघातला माणूस म्हटला की त्या प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाला सुद्धा लोक आदराने बोलायचे. मला असं वाटतं की आपली सुद्धा अशीच ओळख असली पाहिजे की ज्या ओळखीतनं माझा मतदार की ज्या मतदारांना मला मतदान केले महाराष्ट्रात त्याची एक वेगळी ओळख व्हावी अशा पद्धतीचं काम सुद्धा करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावे अशी विनंती करतो. की मगाशी एका डेंटलच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी खाली थांबलो. खाली थांबून जेव्हा गाडीवर बसायला निघालो तेव्हा पोलीस बी मला ढकलाढकली करत, त्यातली मंत्री आहे आणि त्या सगळ्यानंतर मात्र माझ्या लक्षात आलं की आपण असंच राहिलो पाहिजे. ज्याचा कोरोना साहेबांनी उल्लेख केला बऱ्याच वेळा असं होतं. आता मला कोरोना म्हणजे विशेषतः सांगायला काय हरकत नाही, एकनाथ शिंदे साहेब त्या लीलावती हॉस्पिटलच्या कार्यक्रमाला सकाळी गेलो. लीलावती हॉस्पिटल म्हणजे देशातलं सगळ्यात टॉपचं हॉस्पिटल. मला शेजारी बसायची बरं फोटो झालं. आता माझी पण अडचण झाली. संध्याकाळी परत केएमईचा कार्यक्रम होता. केएमईचे अमिताभ बच्चन सकाळी त्या उद्घाटनाला होते, देवेंद्र फडणवीस आले होते. आता मी आरोग्यमंत्री म्हटलं, प्रोटोकॉलला मला बोलतात साहेब संध्याकाळी मला म्हणते तू जरा लक्षात आहे पाहिजे, जरा व्यवस्थित आहे. आता माझी अडचण झाली, कधीच कोट गाठला नाही आणि आता कसा करायचं. पण मला असं वाटतंय की माझी कोटामुळे माझी ओळख नाही तर माझ्या कामामुळे ओळख झाली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण सगळे करूया. सगळं काम ज्या पद्धतीचं आपण सगळ्यांनी अपेक्षित धरलंय, ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी ठरवलंय, तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम आपण पुढच्या टप्प्यामध्ये करूया एवढी निश्चितपणाने सांगतो. विकासाची सगळी प्रश्न, मग साखर कारखाना नवीन काढायचा असेल, वैद्यकीय कॉलेज असेल, सरवडे मालवे कालवे रस्ता असेल, आरोग्य केंद्रातले सगळे प्रश्न असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या सूचना असतील, त्या सगळ्या करूया. कारण काय आहे, या राज्यातले 42 लोक की ज्या सगळ्या महाराष्ट्राचं सगळं काम बघणार आहेत, त्या 42 मधला एक तुमचा माणूस आहे आणि तो सुद्धा निश्चितपणे काम करणारा माणूस आहे. त्या कामाचा उपयोग या प्रत्येक माणसाला होईल एवढं ताकदीनं शक्तीनं आपण सगळेजण काम करूया. आता विरोधकांना सुद्धा आपण विनंती करूया की आता राजकारण झालं, निवडणूक झाले तर त्यांना काय आपण वाईट बोलायचं नाही. बऱ्याच वेळा असं होतं ह्याला दाखवतो त्याला दाखवतो, त्या दाखवण्याची वेळ नाही. त्यांना सुद्धा सांगूया बाबा हे काम चांगलं आम्ही करतोय, त्या सगळ्या कामाला जितक्या शक्य होईल तेवढी तुम्हालाही मदत करू. कारण आम्ही या राज्याचे मंत्री आहोत, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण सगळे पुढे जाणार आहोत. तेच सांगूया, सगळ्यांना बरोबर घेऊया. आपल्या सगळ्यांच्या ताकदीवरती शक्तीवरती नवीन महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं राधानगरी मतदारसंघाचं नाव उंचावण्याचं काम करूया एवढी विनंती करतो. निवडणुकीमध्ये प्रचंड मतदान करण्यासाठी ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांच्या आयुष्यभर मी ऋणी राहीन एवढंच सांगतो. कारण एवढंच सांगतो तुम्हाला, या निवडणुकीमध्ये त्या गद्दारीचा शिक्का, 50 कोक्याचा शिक्का, आणखी काय काय शिक्के इतकं मारलं होतं, कधी कधी मला स्वतःचाच राग यायचा. अरे काय बोलतायत, कसं बोलतायत. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळ्यांनी मिस्त्री जे काही काम केलं, इतिहास घडवला. त्यामुळे मी निश्चितपणे मी मंत्री नाही, तुम्ही मंत्री आहात. तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवरती ही निवडणूक करायची. हेच काम आपण पुढे एवढं सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.